जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून सोलापूर ग्रामीण पोलिसांना नवीन वाहने देण्यात आली आहेत। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी सांगितले की या वाहनांमुळे पोलिसांची कार्यक्षमता वाढणार असून नागरिकांना अधिक जलद सेवा मिळणार आहे। सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ग्रामीण पोलीस विभागाला उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीतून खरेदी करण्यात आलेल्या नवीन वाहनांमुळे पोलीस दलाची कार्यक्षमता अधिक वाढणार असून नागरिकांना अधिक गतिमान सेवा देता येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले। सोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालयात शुक्रवार दिनांक 1 मे 2026 रोजी आयोजित कार्यक्रमात त्यांच्या हस्ते पोलीस विभागाच्या विविध वाहनांचे लोकार्पण, ओपन लॉनचे उद्घाटन आणि डॉर्मिटरी हॉलचे भूमिपूजन करण्यात आले। यावेळी ते बोलत होते। कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे, महापौर विनायक कोंड्याल, आमदार देवेंद्र कोठे, कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिर्देशक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर आदी मान्यवर उपस्थित होते। प्रास्ताविकात पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जिल्हा नियोजन समितीतून वाहनांसाठी 95 लाख, ओपन लॉनसाठी 45 लाख आणि डॉर्मिटरी हॉलसाठी 1,34,00,000 रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याची माहिती दिली। या कामांमुळे पोलीस मुख्यालयाच्या पायाभूत सुविधांना बळकटी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले।